छोड़ के ऐसे हाल में जो तुम जाओगी, सच कहती हूँ जान बहुत पछताओगी। काय बोलायचं आता, आपली ट्रेनच निघून गेलेली आहे. खूप 2:21 झालेले आहेत आणि आपण पोहोचलेलो आहोत स्टेशनला. हे पडलं वाटतं कोणतरी. आज सोबतीला असणारे कॅरेक्टर्स जरा जास्तच वाढीव असल्यामुळे बाईकचा प्लॅन कॅबवरती जाऊन पोहोचला. कॅब आणि बाईकच्या भांडणात शेवटी कॅब जिंकली म्हणून तिच्यासोबत रुसवा फुगवा धरून रात्री 10 वाजता पुणे जंक्शनला येऊन पोहोचले. आता नशिबाने तर इथूनच साथ सोडायला सुरुवात केली होती म्हणल्यावरती पुढे जाऊन बँड तर नक्कीच वाजणार होता. पुणे जंक्शनला आल्यानंतरनं समोर स्क्रीनवरती स्वतःला पाहून शेरनी अभी जिंदा आहे हे लक्षात आलं आणि कॅबसोबत रागाला देखील गुड बाय केलं. रिझर्वेशन केलेलं तिकीट अजूनही वेटिंग लिस्टच्या लाईनमध्ये लाईन मारत बसलेलं होतं हे तर मी विसरूनच गेले होते. प्रत्येकाचं तिकीट कन्फर्म आहे असं सांगूनच प्रत्येकाला ट्रिपसाठी इथपर्यंत आणलं होतं असा विचार करत होते तोपर्यंतच कशी नशिबाने थट्टा आज मांडली असं म्हणायची वेळ माझ्यावरती आली. कारण रेल्वेच्या वेटिंग लिस्टच्या तिकिटाने पण धोका दिला आणि ब्रेकअप करून IRCTCच्या नावाने युअर तिकीट स्टील नॉट कन्फर्म असं पत्र पाठवून दिलं. पत्रात लिहिलेला मजकूर पाहून आता वाढीव आणि आढीव लोकांचे 4 शब्द खाण्यासाठी मी डायरेक्टली तयार झाले. खरं तर असंच काहीतरी होणार याची थोडीफार कल्पना मला होतीच, पण कॉन्फिडन्सला ओव्हर कॉन्फिडन्समध्ये नाही घेणार ती मी कुठली. मग काय, तुम्हाला या ट्रिपमध्ये बिलकुल त्रास नाही होणार असं घरून कन्व्हिन्स करून आणलेल्या लोकांचे आरपार वार करणारे धारदार शब्द माझ्या कानाच्या हृदयाला तारतार करून गेले. मग त्यांना तोंडावर नाही पण इनडायरेक्टली मनातली मनात त्रास काय असतो हे आता सांगते तुम्हाला असं म्हणत इथे लाईनमध्ये उभे राहून तिकीट काढून घेतलं. तिकीट हातात पडल्यानंतर आमची ट्रेन ज्या प्लॅटफॉर्मवरती लागणार होती तिकडे निघालो. आता स्वतःची बॅग जरा वजनाला कमी होती की काय म्हणून दुसऱ्याची बॅग पण स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि बाकी बॅगांचं ओझं नवऱ्याच्या खांद्यावर दिलं. कोणाच्या खांद्यावरही कोणाचे ओझे, पण ओझ्याखाली दबलेल्या माझ्या खांद्याला तर तेव्हा जास्त त्रास झाला जेव्हा जिच्यासोबत जाण्यासाठी एवढा जीवाचा आटापिटा केला होता ती महाराणी तर आम्ही प्लॅटफॉर्मवरती पोचण्यापूर्वीच अर्धा तास झालं इथे वाट पाहत उभी होती. नशिबाने तर इथे पण माती खाल्ली. आधीच रिझर्वेशन कॅन्सल झालं ते वेगळंच, देन त्यानंतरनं जनरलने जावं लागणार होतं. मग लक बाय चान्स जागा मिळते का नाही, त्यात ही सिद्धेश्वर एक्सप्रेस डायरेक्ट पुण्यातून लागते म्हणून म्हणलं चला इथूनच लागते म्हणल्यावरती मिळेल जागा. पण कसलं काय आणि कसलं काय, इकडे तर ट्रेनचा डब्बा असा फुल झाला होता जसं काही लग्नाचं वराड आहे. त्यातून पण कसं बसं जायचं ठरवलं तर अचानक लक्षात आलं आमच्यातील एक मेंबर गाडी पार्क करण्यासाठी गेलाय तो अजून आलाच नाही. झालं, तो येईपर्यंत ट्रेनने तिचा हॉर्न दिला. आणि आता हिला जाताना पाहून एकच गाणं म्हणावं असं वाटत होतं. छोड़ के ऐसे हाल में जो तुम जाओगी, सच कहती हूँ जान बहुत पछताओगी. तुला कसला आलाय पश्चाताप बाई, जे होणार होतं ते माझ्यासोबतच होणार होतं. काय बोलायचं आता, आपली ट्रेनच निघून गेलेली आहे. खूप वेळानंतर वाट पाहिल्यानंतर शेवटी नशिबातच नव्हतं तर काय बोलू शकत नाही. म्हणजे ते हातातून प्रसाद सुटावं तशी आपली ट्रेन निघून चाललेली आहे. भुवनेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज
एकतर सगळे मला आधीच बोलत होते ट्रेनने नको जायला, आपल्या प्रायव्हेट गाडीने जाऊयात, पण मला आपलं खूळ भरलेलं चला तुम्हाला सगळ्यांना आज छान ट्रेन ट्रॅव्हल जर्नी दाखवते असं बोलून स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड कशी मारून घ्यायची हे मला आज चांगलं समजलं होतं. आणि मग काय, माझं नशीब आज माझ्यासोबतच गेम करणार होतं याचा आज चांगलाच अंदाज मला आला होता. तेवढ्यात अनाऊन्समेंट झाली. पुणे जंक्शनवरून सोलापूरला जाणारी पुणे सोलापूर डेमो पॅसेंजर आपल्या निर्धारित वेळेपेक्षा अर्धा तास उशिरा प्लॅटफॉर्म नंबर 4वरून जाणार आहे. म्हटलं चला, देवाला आपल्यावरती थोडी तरी दया आली. आणि 11 वाजताची ट्रेन लेट झाल्यामुळे 11:30 वाजता निघाली. पण मला कुठं माहीत होतं खरा गेम तर इथून पलटणार होता. आता प्लॅटफॉर्म नंबर 6वरून धावत पळत 4वरती आलो. पाहिलं तर जरा खुशच झालो. चला, एक गेली तर दुसरी मिळाली असा विचार केला. पण ज्यावेळी ट्रेनचं नाव वाचलं त्यावेळी लक्षात आलं ही तर पॅसेंजर आहे, ही जाताना प्रत्येक स्टेशन घेत जाणार. पुन्हा एकदा सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की ही पॅसेंजर आहे, आपण एक्सप्रेसने जाऊयात. पण आता कोणी माझं ऐकेल तर ना. चला, मलाही वाटलं नको हातचं सोडून पळत्याच्या मागं जायला, नाहीतर हेही जायचं आणि तेही जायचं. आधीच एकतर सगळ्यांच्या नजरेत मी क्रिमिनल असल्यासारखी टोचत होते. शेवटी अर्धा तास म्हणता ही 1 तासाच्या मोठ्या हॉल्टनंतर ही लोफतगामीने तिच्या निर्धारित वेळेपेक्षा 1 तास उशिरा प्लॅटफॉर्म नंबर 4वरून सोलापूरच्या दिशेने रवाना झाली. त्यावेळी थोडासा जीव भांड्यात पडला. म्हटलं चला, शेवटी ट्रेन तर भेटली ना, इट्स ओके. पण कसलं काय आणि कसलं काय, कारण असं वाटत होतं ही आता तरी स्पीड घेईल, आता तरी स्पीड वाढवेल. बट हे फक्त स्वप्नातच होणार होतं. मग विचार केला, कुठे फर्स्ट क्लास AC तिकीट बुक केलेले आणि कुठे कासवाच्या स्पीडने चालणारे ह्या डब्याचे एक्सपिरियन्स घेणारे आम्ही. मी बसलेली आहे तिथं. हो, ॲक्च्युली प्रत्येक 15-15 मिनिटात जवळजवळ 1-1 तासाचा हॉल्ट घेत होती ही डेमो पॅसेंजर. खरं तर आमचा तर हिच्यासोबतचा हा पहिला आणि त्यासोबतच शेवटचा एक्सपिरियन्स होता. पण बाकी लोकांना ज्यावेळी विचारलं, जे हिच्यासोबत रोज ट्रॅव्हलिंग करत असतात, त्यांचे शब्द ऐकून तर कैसे क्या हो गया हीच फिलिंग यायला लागली. त्यांनी सांगितलं ह्या ट्रेनला डेस्टिनेशनला पोचायला म्हणजे सोलापूरला पोचायला कमीत कमी 10 ते 12 तास लागतील. कुठे 3-3.5 तासात आम्हाला आमची ट्रेन आमच्या डेस्टिनेशनला सोडणार होती आणि कुठे या डेमो ट्रेनने आमच्यासोबतच डेमो द्यायचे ठरवले. त्या सगळ्यांचे एक्सप्रेशन पाहून मला तर आता खरंच मी क्रिमिनल आहे की काय असेच वाटायला लागले होते. हे सगळं पाहून आता असंच म्हणू वाटत होतं, नको देवराया अंत असा पाहू. आता रात्रीचे 2:21 हा टाईम झाला होता आणि अवघ्या 30 किलोमीटरचा डिस्टन्स या ट्रेनने गेल्या 4 तासात कव्हर केला होता. पेशन्सची पण हद्द असते यार. आज खरंच नशीब माझ्यासोबत गेम खेळण्याच्याच मूडमध्ये होतं. ही पॅसेंजर फक्त 15 ते 20 मिनिटे चालल्यानंतर जवळजवळ 1 ते 1 तासाचा एका जागेवर थांबून हॉल्ट घेत होते. ह्या पॅसेंजरचं नाव पुणे डेमो पॅसेंजर का ठेवलं हे माझ्या आता चांगलंच लक्षात आलं होतं. पुणे सोलापूर या डेमो ट्रेनने प्रवास करणं म्हणजे आपल्या पेशन्सची हाय लेवल एक्झाम देण्यासारखं आहे. खूप बकवास अनुभव आहे. तुम्हाला जर स्वतःच्या डोक्याची तार वाजवायची असेल ना तर चुकूनही या ट्रेनने प्रवास करू नका. अक्षरशः 12:15ला सुरू झालेला प्रवास फक्त 4 तासात संपायला हवा होता, तो आज 8 तासांनंतरही तसाच चालू होता. 1 तास चालून 5 मिनिटांच्या हॉल्टवर थांबणारी ट्रेन आज 2 मिनिटे चालून 1 तासाचा हॉल्ट घेत होती. शिवाय ट्रेनमध्ये प्रवास तर काहीच नाही, तर इथे एखाद्या लग्नाला वऱ्हाडी बनून आलेलाच अनुभव येत होता. सगळ्या ट्रेनच्या डब्यामध्ये जिकडे जागा भेटेल तिकडे प्रवासी आपल्या बिस्ताना टाकून आडवे तिडवे झाले होते. त्यांची तरी काय चूक आहे म्हणा, करणार तरी काय.
पडलं वाटतं कोणतरी. असं थोडीच आहे, प्रत्येकाला जागा पाहिजे ना. आपल्याला वाटतं आपल्याला जायचं, त्यांना नाही वाटत त्यांना जावं. असे लोक झोपल्यानंतर त्या लोकांना जागा कशी भेटणार? चुकीचंच आहे ना हे. आणि त्यात पण हे लोक दरवाजा बंद करून बसतायत ना, हे सगळ्यात जास्त चुकीचं आहे. रात्री 3:30 वाजता आम्हाला सिद्धेश्वर एक्सप्रेस पुण्याहून सोलापूरला सोडणार होती, पण इकडे दिवस उगवतीला आला तरीही असो. आयुष्यात प्रत्येक गोष्टीला एक्सपिरियन्स केल्याशिवाय पण जग काय आहे हे सांगता येत नाही आणि समजतही नाही. ॲक्च्युली आपल्यासाठी तर हे फक्त आज आहे, पण जे लोक या गोष्टी एक्सपिरियन्स करतात त्यांचं काय? आज फक्त आपली एक्सप्रेस मिस झाल्यामुळे आपल्याला या गोष्टीचा एक्सपिरियन्स येतो आहे. नाहीतर मी तर या ट्रेनमध्ये बसलेच नसते. पण या सगळ्यांचं काय जे रोज याच ट्रेनने प्रवास करतायत? खरंच सॅल्यूट आहे त्यांच्या पेशन्स लेवलला. खरं तर माझ्यासाठी या गोष्टी जास्त मॅटर करतच नाहीत, कारण मी माझी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक मूमेंट एन्जॉय करण्याचा प्रयत्न करत असते, काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करत असते. आजही एक गोष्ट खरंच शिकता आली की आयुष्यात आपल्याला प्रत्येक गोष्ट ही तिच्या वेळेनुसार आणि नशिबात असेल तेव्हाच आणि तेवढीच भेटणार आहे. त्यामुळे नशिबाला दोष देत बसू नका. आहे त्यात आणि मिळेल त्यात समाधानी राहायला शिका. कारण मला ट्रेनने आणि यातील प्रत्येक प्रवाशाने एक गोष्ट शिकवली, ती म्हणजे पैशाचा माज आणि गरिबीची लाज नाही धरायची. ॲक्च्युली आपण ज्यावेळी फर्स्ट ACने प्रवास करतो ना, तेव्हा कोणी कोणाला साधं विचारतही नाही. पण आज या डब्याने एक गोष्ट शिकवली, जी म्हणजे प्रत्येकजण प्रत्येकाशी आपुलकीने वागत होतं, बोलत होतं. पण काही असो, रेल्वे प्रशासनाला या डेमो ट्रेनमध्ये खूप काही चेंजेस आणि एक्स्ट्रीम लेवलवरती त्यांच्या चुका सुधारवणे गरजेचे आहे. असे तुम्ही गरीब लोकांच्या वेळेसोबत आणि त्यांच्या पेशन्ससोबत खेळू नाही शकत, त्यांची मस्करी नाही करू शकत. त्यामुळे पुणे सोलापूर डेमो पॅसेंजर ही तिच्या डेमोमध्ये पूर्णपणे फेल झालेली आहे, असं माझं तरी मत आहे. फायनली 4 तासांचा प्रवास या ट्रेनने 12 तासांनंतर अखेरचा संपवलाच आणि आम्ही सोलापूर जंक्शनला पोचलो. नंतरचा व्हिडिओ हा खरंच खूप इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे तो पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही सांगायला विसरू नका. आणि आज आम्ही सोलापूर जंक्शनला का आलो हेही यानंतरच्या व्हिडिओमध्ये नक्की समजेल, त्यामुळे तो व्हिडिओ पाहायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी मंडळी.